हवा असं करून कसं चालेल? आजच तुला एवढं कोसळायचं होतं, तुला तरी काय बोलणार, तुझे दिवस आहेत. पण काय माहित आजचा प्लॅन कसा होतोय ह्याला बघता फक्त आम्हाला व्यवस्थित पोहोचू दे जिथे आम्हाला पोचायचं आहे. कुठे चाललोय, कोणासोबत चाललोय हे आपण सर्व डिटेल नंतर तुम्हाला सांगतो. पण थोडा वेळ थांब रे, आम्ही पोचेपर्यंत. नंतर बरंच काय बरसायचं. हे बघ बाय, मी जाऊ मस्ती करायची. नो बोल, नो. चल वाजले 1:15. आपली 1:40ची CST वरून ट्रेन आहे. आत्ता आहे मी दादरला आलेलो वैदू आणि वीराला सोडायला, कारण ती चालली आहे तिच्या मावशीकडे भांडूपला. त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकत आहे. माझा प्लॅन दुसराच होता जो ऑलरेडी ठरलेला. आणि कुठे चाललो आहे वगैरे थोडा वेळ वाट बघा, आपली सर्व मंडळी भेटू दे मग मी तुम्हाला सांगतो आपण कुठे चाललो आहे. बट आपला आजचा मुक्कामी प्रवास असणार आहे जिथे चाललो आहे तिथे. सो पाऊस यायच्या अगोदर स्टेशनला पोचूया, तिकीट काढायची आहे आणि पुढच्या प्रवासाला लागूया. बाहेरचं वातावरण बघता आज काही खरं वाटत नाही पावसाचं. आणि कर्जतला आपली अर्धी मंडळी गेली आहेत, खूप पाऊस आहे म्हणताय, तिकीट तर काढून झाली आहे. सो प्लॅन असा होता CSTला जाऊन पकडायची म्हणजे आपल्याला जागा मिळेल बसायला. पण वाजले आहेत 1:24 आणि 1:40ची आपली ट्रेन आहे. आणि एक कर्जत रिटर्न काढली. दम लागला यार. आधी बघूया, ट्रेन जागेवर आहे. आली ट्रेन, पळा. बाहेरचा पाऊस अंदाज बघता किती पाऊस आहे तर तुम्हाला कळेल. आपली बरीचशी मुलं इकडे आलेली आहेत, अर्धी मुलं पुढे गेलेली आहेत. फोटो सेशन चालू झालं आहे. आणि तो भायखळा किंवा CSTला जाण्याचं कारण हेच होतं की जेवढी ट्रेन आता एवढी तरी भरलेली दिसते. आता बघा तुम्हाला गर्दी किती दिसेल, कारण विकेंड आहे. विकेंड म्हटलं की लोक कर्जतला जाणारी खूप असतात. तरी पण आपल्या बऱ्याच पोरांना इथे मिळाली आहे सीट. अर्धी पोरं इथे आहेत. थांब रे. कोण आले त्यांनी चेहरे दाखव. नवीन कोण आले? पम्या आलाय, चुहा आलाय. चुहा चेहरा दाखव. सांगितलं वहिनी. हा सो आत्ताच पोचलो आम्ही कर्जतला. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं ट्रेन लेट झाली आहे. पाऊस तर नाही आहे. सो आपण जाऊया पुढे. चल पुढे चल. जाताना पण गर्दी आहे आज. शुक्रवारचे पण लोक येतात वाटतं. हा शुक्रवार शनिवार. नितेश भावा. हा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. या सो आपण कर्जतवरून ब्लॉगची सुरुवात करतो. म्हणजे याच्या अगोदर केलेली, आता सगळे एकत्र भेटलेत. आहेत. सो दिवाडकरांचा वडापाव खायला स्पॉन्सर नितेश आहे ना. तो आता इथून आपण टोटल आहोत 16 जण. बाकीचे जण सगळे आधी ऑलरेडी पोचले आहेत. आता नको बोलू, संध्याकाळी. सो आज ब्लॉग करायला खूप जण आहेत माझ्यासोबत. हाँ रोनी भाई क्या बोल रहे थे? क्या बोला ना. ये हमारे रोनी भाई जो हमारे सबसे लीजेंड्स है, योगा टीचर है. आपको कोई योगा क्लासेस चाहिए रहे तो बोल देना, मैं नंबर डाल दूंगा. पूछ के डालू का? चला पुढे भेटूया. आता इथून आपल्याला गाड्या करायच्या आहेत. 2 गाड्या कराव्या लागतील कारण टोटल 16 जण आहेत. 12 जण ऑलरेडी पोचलेले आहेत, सकाळीच निघालेले. पाऊस तरी नाही आता, आम्ही पोचू दे. मग काय पोचवायचं तो कोसळू दे. रील बनाने का एडवांस देखो ऐसा पैसा आता है. पैसा बाबा सबस्क्राईब करा. हा माझी भ्रमंती हा नक्की करा. चेहरा दाखव. हा
कडून येणारा रस्ता आहे. स्टेशनच्या थोडं बाहेर आल्यावर ईस्ट साईडला आपण इथे कॅब केला. इथे हा ऑटो स्टँड आहे. ऑटो स्टँड हाच आहे आणि त्याच्यासमोर आपण गाड्या सांगितलेल्या, कारण आपली अर्धी माणसं सकाळी आलेली. सो पुढे कोण बस? मला बसू द्या पुढे. हे हॅपी टेंडे कॅमेरा चालू. ओ उसने दोनों खत्म कर दिया. साले दोन्ही खाल्लेस? ऐसा रहता है. अरे एक तू किसी को एक को दे. ऐसा देना ही है क्या? इसमें आधा ही है. देखा पहले से. ये देख ये देख ये देख ये देख देख. सो आपल्याला बाबा सीट मिळाली आहे. आपल्या गाडीत कोण कोण आहे? आजू काय लपडी येते रे तुमची. त्या प्रीतमला ना तो कुठे आहे? कुठे तो? तिकडे पाठवली आम्ही बेसची. इथे शाळा केली. लवकर आले त्यांना इकडे घेतलंय. चला गणपती बाप्पा. फळ आहेत. बघाल तर किती धुकं लागलंय समोरच्या हिलवर. आणि इथे खूप ट्रॅफिक लागलाय सध्या, कारण रस्त्याचं काम चालू आहे. अगोदर आम्ही आमच्या मंदिरात थांबलोय. हे मंदिर तू जातोय? हा बघ हा पहिला. हे जे न पिणारच चाललेत. ब्रिजर वाले आहेत हे सगळे. हे कोण कोण बसले ना? तोंड दाखवा. सगळे खालचा बेस. एक मिनिट हे इथं चालू आहे. तर हे माझा मित्र मंडळ. आपण लोअर चंदील गल्ली मुंबई नंबर 13 इकडनं इथे आता पिकनिकला कर्जतला आलो. फार्म हाऊसचं नाव काय? शारदा फार्म हाऊस. तर तुम्ही हे पक्क्या दिसत नाही. आहे पक्क्या आहे. थोड्या वेळाने बोलू. थोड्या वेळाने बोलूया. थोड्या वेळ. चल लाईट लाव रे. राईट लाव. मी माझी जागा इथे बुक केलेली आहे. मी वरती बसलोय. खाली कोण आहे? खाली पक्के आहे. इकडे प्रीतम आहे, मुकेश आहे. नशीब मुडकी उडवली असती. इथे मुकेश आहे, वैभव आहे, आतमध्ये प्रीतम आहे. इथे सो आम्ही आमची 8 जणांची रूम बुक केलेली आहे इकडे. सो आम्हाला इथे किरकिर नको आहे. पीस वैभव पीस. हे पक्या अजून कोणाला घ्यायचं इकडे? आहे नाही. कोणाला घ्यायचंय काय? काय हा कोणाला नाही घ्यायचं. हा बस खतम. बात खतम. पक्या बोला. आमच्याकडे लॉयर आहे. कोणी काय केलं केस टाकणार डायरेक्ट. हे जे आमच्या आधी निघालेले आत्ता पोचलेत. आत्ता काय कधी निघालात? अरे तो शेलूचा रोड चुकला. खोपोलीवर नाव घेतला. तू गाडी तू चालवायची ना? मॅप नाही लावलेला. मला फोन दिला. आता निवांत बोलूया आपण आलोय. इथे एक रूम आहे एंट्रन्सला आणि खाली बाकीच्या रूम्स आहेत. सो आम्ही इथेच थांबलोय आल्या कारण इथे कसं आहे, आपण रात्री एकदम मस्त पार्टी बिर्टीत आल्यानंतर शांततेत झोपायला बरं. आता तिकडे सगळी गर्दी असणार. जवळजवळ 30 ते 35 जण आम्ही आहोत. थोडे सकाळी आलेले, थोडे आत्ता आलेत आणि थोडे आता तुम्ही बघितलं जस्ट आले, जे आमच्या अगोदर निघालेले गाडीने. पण रस्ता चुकल्यामुळे थोडे गेले, लांब गेले. थोडंसं कर्जतपासून हे बघायला गेलं तर एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे म्हणजे फार्म हाऊसची डिटेल वगैरे ते सर्व मी तुम्हाला शेवटी सांगेन. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकीनच. पण सध्या आता आलो तर आपण जरा सगळ्या आपल्या मित्रमंडळींना भेटूया. तुम्हाला मी इंट्रोड्यूस करेन. काही मित्रमंडळींना तुम्हाला ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेलं आहे. काही जस्ट फ्रेश होत आहेत आणि मी आपला बसलो आहे मस्त निवांत
सो टेन्शन नाही, काय नाही. वैदू असेल तर असं काय नाही, पण मिस करेन त्यांना. पण विरा असेल तर थोडीशी काळजी घेऊन राहावं लागतं. आता काय कोण नाही, आपण आपल्या धुंदीत. चला. हां हां पाऊस तर नाही अजून. फायनली हा असा पाऊस आलेला आहे आणि सगळे मित्र आपले खाली गेले, कारण खाली 3-4 रूम खाली आहेत. आपण इथे थांबलो, इथे गेट आहे. आणि आयुष्यात अजून काय पाहिजे, पाऊस, असे मित्र. बस पहिली गोष्ट, ह्या मित्रांसोबत, म्हणजे हे माझ्या फार जवळचे मित्र आहे, पण यांच्यासोबत मी कधीच पिकनिकला गेलो नाही. मी एवढा फिरतो, बट फर्स्ट टाईम मी माझ्या बिल्डिंगच्या मित्रांसोबत आलेलो आहे. आणि कशासाठी म्हणजे का मला यावंसं वाटलं हे मी तुम्हाला हळूहळू सांगेन. पण ठीक आहे यार, मजा असते आपल्या माणसांसोबत जेव्हा आपण येतो, आपल्या जवळच्या मित्रांसोबत येतो. आणि खूप दंगा करणार आहेत. संध्याकाळी 5-6 वाजलेत. तो आता नाश्ता करू, त्याच्यानंतर रात्रभर ह्या पाऊस आणि तिकडे पुढे स्विमिंग पूल आहे. रूम आपली कशी आहे हे पण मी तुम्हाला रूम टूर दाखवतो आधी कशी आहे. समोरून आल्यावर पुढे हा रस्ता जातो, तिकडे स्विमिंग पूल, बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा रूम्स वगैरे आहेत. तिकडे मी अजून स्वतः गेलेलो नाही, तर मी तुम्हाला तिथला नंतर दाखवतो. आपण थांबलो आहे ते तिथे हा एक पाळणा आहे, इथे बसायला चेअर्स आहे, जेवूही शकतो. आतमध्ये आल्यावर 8 जण आम्ही आहोत टोटल. पण तुम्ही बघितलात तर ह्या बेडवर 1, 2, 3 बेड आहेत. एक ह्या बेडवर तुम्ही 2 ते 3 माणसं, इथे 2 ते 3 माणसं, तिथे 2 माणसं आणि इथे 2 माणसं. आपली मी इथे बुक करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. इथे किचन आहे तुम्हाला काही करायचं असेल. आणि इथे सुद्धा बेडरूम आहे. तिथे रॉनीबाई बसलेले आहेत आता. तिथे पण 4 माणसं तुम्ही बसू शकता. आतमध्ये बाथरूम आहे. सो अशी ओव्हरऑल रूम आहे. इथे AC आहे. सो बघायला गेलात तर भारी आहे. आणि असा माहोल असेल समोर, अजून काय पाहिजे आयुष्यात. ते परत बोला आता सगळं संपलं. कुठे नारळ, कुठे माझा बाई, कुठे रस्ते चुकला योगा, जरा सांग, जरा कुठे चुकला सांग. हे आमचे लिजेंड आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलोय. हा येताना चुकलेत. आपली पोरं सगळी तिकडे खेळत आहेत, क्रिकेट खेळत आहेत पावसात. कांगा लीग चालू आहे सध्या. समोरच स्विमिंग पूल आहे आणि समोरच नेचर पण भारी आहे, फोटो चांगले येतील. पण सध्या पाऊस आहे. इथे प्रोग्राम चालू आहे. कोण म्हणती मी? हा आला बाबा, वा आला रे. बोल झाला हा, तुझ्या आईला मोबाईल चालू केला आणि बोल झाला. चल हे सगळे ना रडवे इकडे येऊन पण तेच करतायत. हे अमय खाली काय घातले दाखव. हा हाय टर्नबिन नको करा यार इकडे. चुहा कॅप्टन आहे सी टीमचा. त्याच्यानंतर माझी आहे. अरे नाही बाबा, हे अध्यक्ष आहे. सोड अध्यक्ष आहे. हे मी मोबाईल घेऊन ये. चल आउट आजू. हे आउट आहे. घे बॅट घे. ढकल पाण्यात ढकल. हे अबक बॉल आहे. अबक थांब बाई, तू थांब. याला पहिले टेस्ट करायला पाठव. टेस्ट करायची. हे खेळला जम्बो फालतू. तुला कॅच होती. काय मारतो दम आहे, हातात मार नाही. आउट यायला हातात मारली. आउट आहे. इच्छा गावात कॅच सोडली. काय यार
शेखर स्टंप काढ शेखर स्टंप काढ. हे वाईड आहे शेखर. नाही बॉल नाही झाला वाईड आहे. आउट आहे शेखर आउट. अरे 2 बॉल साठी आलेला शेखर. चल. वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आल्या क्रिकेट चालू झालेलं. सगळी मुलं आली आहेत. काही जण इथे पार्टी चालू आहे. काही लोक इथे सर्व बसली आहेत. काही लोक पूल मध्ये आहेत. तो सगळे क्रिकेट खेळत होते पण चिडाचिडी झाली. अर्धी लोक पूल मध्ये गेली आहेत. अमय चिडक्या तुझ्यामुळे सगळे गेले. बरोबर आहे जम्बो. मार त्याला मार. नाच. एक मिनिट. हे बोलू नको रे, मिळणार ना आपल्याला. संध्याकाळी आल्यावर स्नॅक्स आयटम म्हणून भजी होती. चहा पितोय कारण खूप तलब आलेली चहाची. चहा तर बनताय. तसं मी चहा कमी केला आता. पण बाकीचे सगळे पण आता आले आहेत आतमध्ये. काही लोक तिथे खेळत आहेत जसं तुम्ही बघितलं. आपण पण खेळूया पण जरा आधी फ्रेश होऊया. भाई किती वेळ झोपतो तू? फायदा ह्याने आम्हाला रिसॉर्ट रिकमेंड केलं आहे आणि रिसॉर्टचा रिव्ह्यू तुम्हाला मी नंतर येतो. आमचा विजय पाटील एअर इंडियामध्ये जॉबला आहे तो. मजा येते. आत्ता कुठे पार्टी चालू झाली आणि हळूहळू भजीपाव येतात. भजीपाव खाऊया. तर आमचा पूलमधला फोटो सेशन चालू आहे आणि फोटो काढतोय नितेश. त्याला बिचारा लोळवत आहेत. हे अजून नितेश खाली. जवळचा अँगल येत नाही म्हणून हळूहळू पुढे येत आहे. तो काय पुढे येऊ शकत नाही. बाबा उडी मार. शशांक उडी मार. उडी मार. खेळून झालंय. आता आम्ही सगळे नाचतोय आणि पोरांमध्ये अजूनही खूप जोश आहे. आमचा डीजे ऑपरेटर तिथे बसला आहे योग्य दादा. हात दाखव. हा बिचारा आमच्याकडे शूट करतोय. आमच्याकडे भर पावसात गरबा खेळतात आता. पाऊस तर नाहीये. पूल मध्ये पण कोंड आहे. सगळे आता रेन डान्स करतायत. सो रात्रीचे वाजले जवळजवळ 8 वाजलेत आणि तुम्हाला माझ्या अवतारावरून दिसत असेल की मुलांची काय मजा चालू आहे. आणि जशी मुलं असतात ती त्यांची वेगळीच मजा असते. कारण फॅमिली असेल किंवा लेडीज असेल तर थोडीफार मजा आटोक्यात येते. म्हणजे असं काय होत नाही त्यांच्यापासून आम्हाला प्रॉब्लेम होतो. बट द थिंग इज की मुलं असेल तर बिंदास असतात. टेन्शन नसतं की आपल्या फॅमिलीचा पण विचार करावा किंवा त्यांना सगळं मिळतंय की नाही. पण मजा येते. सगळे पाऊस तुफान चालू झाला आहे आणि त्यात रेन डान्स. पूलमध्ये आम्ही गेलो. क्रिकेट खेळलो. व्हॉलीबॉल खेळलो. आणि आता आमचं पावसाळी अधिवेशन थोड्या वेळात चालू होईल. सो मी पण मोबाईल जरा चार्ज करायला आलो कारण बऱ्याच वेळ बाहेर होतो आणि पावसात भिजायला लागलेला फोन. त्याच्यामुळे मी म्हटलं रूमवर जातो जरा चार्ज वगैरे करतो आणि मग आपण पावसाळी अधिवेशनात जाऊया, सामील होऊया. तोपर्यंत तुम्ही पण रेस्ट घ्या. जय महाराष्ट्र. इथे जमलेल्या माझ्या तमाम बंधू बांधवांनो, इथे माझे गुरुवर्य योगेश जाधव यांना मी नम्र अभिवादन करून माझ्या 2 शब्द बोलण्यास प्रारंभ करत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या पावसाळी पिकनिकचं आयोजन केलेलं आहे. त्या पिकनिकचं आयोजन करण्यासाठी मागील 2 महिने ज्यांनी अथक प्रयत्न केले त्यांच्या कार्याला आमचा सलाम. प्रयत्नांच्या मागे जे लपलेले सूत्रधार आहेत ते म्हणजे विजय पाटील, विजय वसंत पाटील दोन्ही होते. तर यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि यांनी सगळीकडे शोध लावल्यामुळे आज आपल्याला हे चांगलं स्थळ. अरे थोडा आत थोडा त्याच्यानंतर इथे जे आपण प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे माणसाच्या 3 गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा. पिकनिकला यायचं बोललं तर अन्न तर आलंच, वस्त्र तर आपण घालून येतो त्यामुळे ती आपली बेसिक नीड नाही आहे कारण की पाण्यात उतरताना घालत नाही त्यामुळे ती कट झालेली आहे. पण जी तहान भागवण्यासाठी जी अमूल्य अशी वस्तू लागते आपल्याला ती म्हणजे मद्य. हे मद्य प्राशन आपण जे आता करणार आहोत त्यासाठी जो फार मोठा बोलतात ना खारीचा वाटा ज्याने उचललेला आहे, सिंहाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे ते म्हणजे माझे लाडके मित्र. अजून मुकेश कृष्णदेव मिश्रा यांनी आपल्या पिकनिकला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. ती पण स्पॉन्सरशिप देण्याचं कारण त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. बोलले काय क्या कुछ त्यावेळी आपण जे चान्स दिलेला आपला प्लेइंग 11 खेळण्यासाठी प्लेइंग 30 ते म्हणजे विशाल लाड हा विशाल लाड आणि दुसरा कोण आणि प्रमोद या दोघांनी डेब्यू केलेला आहे. त्या दोघांना सुद्धा आपण हे नको रे गपरे. तुम्हाला जरा पिकनिकचा आनंद घ्या तुम्ही पुरेपूर आणि आपण आता पुढचा कार्यक्रम करायला मोकळे आहोत. टाळ्या टाळ्या चुहासाठी टाळ्या. स्वतःच सांगतो काय बोलायचं. ते आपल्याला जे ऑर्गनाइज करून दिलेलं आहे त्याचा आनंद लुटावा आणि सर्वांच्या वतीने मी त्याचे हार्दिक आभार मानतो. आणि संतोष पाटणकर एकदम तरुण असं तडफडदार व्यक्तिमत्व असलेला हे रडू नको. काही वेळापूर्वी इथे एक गदारोळ मारला होता. आमचा ऐकून परत बोल पहिल्यापासून. हे शशांक फोन गेलाय. सर्वांच्या माहितीसाठी एक गोष्ट आहे. काही वेळापूर्वी ऐकून आलेल्या गोष्टीचा गदारोळ माजला होता. सत्कार करायची आपल्या कल्लक बुद्धीचा वापर करून अरे अरे वगळला. अरे प्रकाश व श्रावण वडील याचा आयफोन सर्वात महागडा मोबाईल आज शोधून दिलेला आहे. त्याचा मोबाईल शोधण्यासाठी त्याच्या मदतीला धावून आलेले आहेत आपले लाडके मित्र
शशांक यांनी दिलेला आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट बोलायची झाली तर वेळोवेळी प्रकाश वंश सावंत यांना कमी लेखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यांनी मी आता सर्वात जाहीर आवाहन करतो की त्यांचे शब्द मागे घ्यावेत आणि प्रकाश सावंत जाहीर माफी मागावी. प्रकाश व सावंत यांची मी जाहीर माफी मागतोय. त्यांना सारखा येड जावा आहे असं मी साबित केलंय. आम्ही येड जावा नाहीये, इलेक्शन आहे. येड जावा असलं तरी आज माझे शब्द मागे घेतोय. प्रशांत व काय बोला होता काय नाव काय तर आपल्या इथे पिकनिकला जमलेले मान्यवर ठाणा जिल्हा प्रमुख अनिल दादा वाळवंकर रामचंद्र वाळवंकर यांच्या सत्कार समारंभ दोन शब्द बोलायचे आताच आपल्या मित्राने सांगितल्याप्रमाणे रोहित नागकर यांचा आयफोन हरवलेला होता, पण तो काही क्षणापूर्वी सापडलेला आहे. त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या बॅगेत सापडलेला आहे तो मोबाईल. तर ह्याचं सर्व श्रेय ऍक्च्युली जातं माझा भाऊ सचिन पांडुरंग पवार यांना. कृपया जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी मला ही आयडियाची कल्पना दिली की प्रत्येक रूम मध्ये जाऊन रिंग वाजव. तर प्रिन्स आपल्या नशीब चांगलं होतं की त्यांचा मोबाईल आयफोन डबल अंडरलाईन करा आयफोन जो हरवलेला तो सापडला आहे. पण दुर्दैव असं की प्रिन्सचा सापडला, पण आपल्या अजय धमाले उर्फ पोक्या अजय विलास धमाले. तर मी सर्वांना विनंती करतो की त्याच्या आयफोन साठी 2 मिनिटं उभे राहा श्रद्धांजली वाहायला. कृपया प्लीज प्रत्येकाने आपल्या जागेवर 2 मिनिटं उभे राहा. आज जवानी परित रहने वाले कल पछताएगा. काहे दीवाने आज तक ये देखा है पाने वाला खोता है. जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है. अपनी अपनी फिक्रों में जो भी है वो उलझा है. जिंदगी
भवानी तुमच्यावर असाच आशीर्वाद ठेवो. जय जय महाराज. इशारा बदला ये मौसम बदला सारा चुकला चुकला चुकला. हमारी मंजो आज हमारी मंजो थैंक यू. गुड मॉर्निंग मंडळी, शुभप्रभात. सकाळी सकाळी कर्जत होत आणि वाजले सकाळचे 7. वातावरण खूप थंड आहे बाहेर पण आणि आत तर AC पण AC एवढा काही लागत नव्हता. जरी AC नसतं तरी काम झालं असं. आणि ऑलमोस्ट जेवढा पब्लिक आला आहे त्याच्या अर्धा पब्लिक आमच्या रूममध्ये. रात्री जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही डिसाईड केलेलं 8 जण एका रूममध्ये आपण राहू. आता जेव्हा मी जाऊन बघतोय तर जवळजवळ 15 जण आमच्या रूममध्ये झोपलेली. म्हणजे रात्री कोणी येऊन आमच्या रूममध्ये इथे झोपलेलं. बट ठीक आहे, मॅनेज झालं. अजूनही 1-2 जण आरामात राहिली असती, कारण द थिंग इज रूम खूप मोठी आहे आणि खाली पण 4-5 रूम आहेत. तर प्रत्येक रूममध्ये खाली पण 2-3 जण झोपली. सगळी पोरं दमले आहेत रात्रभर अधिवेशन करून. आता मी बघितलं तर म्हणजे रात्रभर मला काही जागच आली ना. म्हणजे मी येऊन झोपलो 1-1.5 वाजता. त्याच्यानंतर कोण आलं कोण नाही गेलं मला माहीत नाही. पण सकाळी नेहमीप्रमाणे आपण कुठे गेलं तर आपल्याला लवकर जाग येते. ते लवकर जाग आली तर आता झोप लागणार नाही. तो आपला सकाळचा कार्यक्रम सगळा फुरसतमध्ये, कारण नंतर नंबर लागणार, मारामारी असणार. पण ठीक आहे असं मला वाटत नाही, कारण इथे तशी सोय आहे. फक्त मी तुम्हाला रिकमेंड करीन जर इथे येत असाल तर हे जे फार्म हाऊस आहे हे आपल्यासारख्या पब्लिकसाठी म्हणजे मित्रमंडळीसाठी ओके आहे. बाकी फॅमिलीसाठी आय डोंट रिकमेंड दिस, बिकॉज तेवढं म्हणतात ना सोयीस्कर नाही आहे. म्हणजे खूप आतमध्ये आहे. दुसरी गोष्ट तर ह्यांची जागा तशी फार आहे. म्हणजे इथे फॅसिलिटीज खूप आहेत. खेळायला आहे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स. आता पावसात तर तुम्ही काय खेळणार, बट इंडोर असं काही नाही आहे खेळण्यासारखं. बट तरी पण फॅमिलीसाठी आय विल प्रिफर थोडं मोर कम्फर्टेबल. बाकी आजूबाजूला निसर्ग आहे. थोडंसं लांब पाहिलं तर रसायनीच्या फॅक्टरीज आहेत इथून दिसतात. जसं रात्री तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण प्रकाश दिसत होता. आणि आजूबाजूला हिल्स आहेत, फॉग आहे. मजा आली रात्रभर. तुम्ही बघितलं आपल्या मुलांनी किती मजा केली. सर्वच मी नाही शेअर करू शकत, पण जे काही शेअर करू शकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खूप मजा आली. आता अजून आजचा अर्धा दिवस आपल्याला इथेच थांबायचं आहे, कारण माझा विचार होता की मी लवकर निघेन. बट तसं काही मला चान्सेस वाटत नाही, कारण आलो आहे तर आता आपल्या मित्रांसोबत रमूया. बाकीचं पुढचं पुढे. तो आता थोडा वेळ आनंद घेतो आणि
इथेच जरासं कम्फर्टेबल होतो. आतमध्ये तर काय आता झोप येणार नाही आपल्याला. ठीक आहे चला. सकाळच्या 7 वाजता वातावरण असं दिसतं. रात्रभर पाऊस आहे रात्रभर. आणि इथे पत्रे आहेत त्याच्यामुळे पत्र्यांवर जे पाणी पडतं त्याच्यावरून अंदाज येतो की किती इथे जोरात पाऊस लागतोय. आणि इथे एक आहे की हे बघतोय हे हिल्स आहे पर्वत. सो त्या साईडने जेव्हा पाऊस जेव्हा सरकत येतो तेव्हा तुम्हाला प्रॉपर दिसेल इथे पाऊस की येताना तशी सर अशी झुझुझुझुझु येत जातो. आणि पत्र्यांमुळे तर रात्रभर कळतं की पाऊस किती लागतो. कंटिन्यू पाऊस आहे रात्रभर. सो इथे लॉन एरिया आहे. इथे व्हॉलीबॉल खेळायला पण आहे. इथे किड्स झोन पण आहे. म्हणजे तिकडे स्लाईड्स वगैरे पण आहे. आणि पुढे मी तुम्हाला रात्री घेऊन गेलो कारण रात्री खूप अंधार झालेला. सो मी तुम्हाला नंतर परत घेऊन जाईल. आणि ही आपली रूम. मी इथे चिल मारते जरा. तुम्हाला ऐकायला येत असेल की नाही मला माहीत नाही. पावसाच्या आवाजावर मे बी ऐकायला येणार नाही पण तुम्ही नीट ऐका. नारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा. सकाळचे 8 वाजले. मला माहीत नाही तिकडे कोणीतरी गाणी लावली. आता ही गाणी जोरजोरात कशासाठी लावली ते ह्यांना उठवायला तर मला माहीत नाही. आणि कोणी लावले ते पण माहीत नाही. मे बी ह्यांच्या माणसाने काय आमच्यातलंच कोणीतरी लावू शकतो ते योग्य दादा सगळ्यांना उठवायला. पण पोरं तर कोण उठणार नाही इतक्यात कारण सगळी रात्रभर दंगा केल्याने मला वाटत नाही इतक्या लवकर कोण उठेल. आता काय माहीत पण गाणी सत्यनारायणाची कथा सकाळी 8 वाजता. मी पण जरा डोकं टेकून होतो. मस्त झोप लागलेली कारण या पावसाळी वातावरणात ना झोप इतकी भारी लागते ना. शूट करायचं होतं पण पाऊस इतका आहे काय घंटा शूट करू कारण मला भिजायची ताकद नाही. रात्रभर म्हणजे काल आल्यापासून भिजतोय त्याच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. आवाज वगैरे सगळा गेलेला आहे. तर आज भिजलो तर घरी जाऊन पायच वरती होती. तर म्हणून म्हटलं भिजूया नको यार कारण पाऊस काय थांबायचं नाव नाही घेतो. आणि आत्ताच मी जरा न्यूज वगैरे बघत होतो. सो मुंबईतही खूप पाऊस पडतोय. ठिकठिकाणी पाणी साचलं. सो काळजी घ्या तुम्ही. आता आमच्या इथून जाण्याचं माहीत नाही आम्हाला कसं आम्ही जाणार आहे. इथपर्यंत आलो तर इथून कसंही जाऊ आम्ही. त्याच्यावर टेन्शन नाही. पोरं असतील तर कसंही ॲडजस्ट करून जाता येतं. ही गाणी ऐकायला भारी वाटतात सकाळी सकाळी पण चायची गरज आहे. 1 कप चाय मिळाला असतं ना बस काम तमाम. असं जाऊ दे. अर्धा पब्लिक तर इथेच झोपलेला काय घंटा आवाजानं काय एवढा तिथून लावला. आधी ह्यांना उठवल्याशिवाय कोणी उठणार नाही. पण जाऊ दे सगळे आज संडे आहे झोपू दे जेवढा वेळ झोपतात. हा बघा जोरात आला पाऊस परत. तो असाच आहे पाऊस येतोय जातोय जोरात येतोय जातोय. त्याच्यामुळे माझं पण तुम्हाला बोलणं पावसामुळे ऐकायला येत असेल की मला माहीत नाही. ॲडजस्ट करून घ्या. सो शेवटी पाऊस काय थांबत नाही. सो म्हटलं तुम्हाला क्विक टूर तरी देऊया. गणेश नगर गाणं जे लागलंय आपल्या लोअरपर्यंतची आणि लालबागपर्यंतची पोरं आली आहेत आणि लालबागच्या राजाच्या गाणं लागणार नाही असं कसं होईल. त्या गाण्यानेच मला उठायला भाग पडलं. ऐकायला येत असेल तुम्हाला. लालबागचा राजा माझा बसलाय नटून ठाटात. सो हा माझ्या मागे तुम्ही बघताय हा पण एक व्हॉलीबॉल एरिया आहे मागच्या साईडला. तो आम्ही तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. आणि कसे ओळ सुटले छोटे छोटे. आता पुरं इथे उठली आहेत आय गेस. आमच्या इथे तरी कोणी उठलं नाही माझ्याशिवाय. बघूया इथे कोण उठलं. तुम्ही इथून एंट्री केलात म्हणजे इथून हा पुढे गेट आहे. गेटच्या बाजूला आमचा रूम आहे.
तिथून थोडं पुढे आलात की लेफ्ट साईडला हे इथे व्हॉलीबॉल कोर्ट आहे, म्हणजे इथे तुम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळू शकतात. इथे किड्ससाठी एरिया आहे, किड्स झोन. तुम्ही तुमची गाडी पण आतमध्ये आणू शकता. थोडं पुढे गेल्यावर हे मी बोलत होतो ओळ सगळे सुटले आहेत बिकॉज पाऊसच एवढा पडतोय आणि पार्किंगला आतमध्ये तुम्ही गाडी आणू शकता. हा 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 सगळीकडे हिरवळच हिरवळ. मंडळी कथा सांगतो कमळामध्ये मोती ब्रह्मरूप काय सांगू आवाज आला गोविंद आला जोगेश्वरीचा हा राजा आला जय जवान आला जय जवान आला या चाय प्यायला. सो हळूहळू सगळी मुलं उठतायत आता आणि काय माहीत नाही मुंबईला बऱ्याच ठिकाणी पाणीच असलं असं बोलतायत. काय करायचंय मरू दे. मुंबईत जरा पाऊस पडला की पाणी साचतं, काही फिकीर नाही. उद्या गेलो तरी चालेल पण सुखरूप जाऊ दे आम्हाला बस. गाणं बघितलं काय? अरे आमच्या शिवशाही मंडळाचे अध्यक्ष दहा तर तो तुमच्या पण ग्रुपमध्ये असा कोणी नग आहे का सांगा. आहा बापरे. आणि समोर तुम्ही बघाल की पाऊस इथे किती आहे त्याचा अंदाज तुम्हाला येईल. म्हणजे तिकडे आता तरी फार कमी वाटतंय पण हे ते तुम्ही बघताय हे वहाळ होतं फक्त पण ते तुडुंब भरून वाहत आहे. म्हणजे याचा विचार करा किती पाऊस पडतोय इथे. तो काय खरं नाही आमचं निघायचं. अर्धी मुलं उठली आहेत, अर्धी मुलं पूलमध्ये आहेत, अर्धी इथे नाश्त्याला आली आहेत. तो नाश्ता झाला की आपण पण पूलमध्ये जाऊया. तुमच्याकडे पण कोणी असे तुमच्या ग्रुपमध्ये नग आहेत का सांगा, ज्या दोघांनी कोणाला झोपून दिलं ना रात्रभर. नशीब आमची रूम लांब होती म्हणून आम्ही झोपलो तरी. वाजलेत रात्रीचे 9. एक कप चहा झाला. ओ राणी बाय नाही आहे. मी पण नाश्त्याची वाट बघत होतो पण नाश्ता काय अजून आला नाही. तो म्हटलं चेंज करके आते थोड़ा पूल में जाते. तो बोला चेंज करके आते. तीने मिले ओ ओ ओ इनको उठाओ ना सबको. उठा दिया ना कुछ उठ गए कुछ बाकी. आता जरा मोबाईल चार्ज करके आता. सो म्हटलं पण तुमच्या ग्रुपमध्ये असं कोणी आहे का? जसं आमच्या ग्रुपमध्ये अनिल दादा आहे. मी त्याला फर्स्ट टाइम भेटतोय आणि त्याने अक्षरशः मी आता पळ काढून आलो इकडे, नाहीतर त्याने मला अक्षरशः पूलमध्ये उचलून नेलं असतं. म्हणजे त्याने रात्रभर कोणाला झोपून दिलं नाही. जिकडे तिकडे जे होते आमच्या रूममध्ये सगळे गार्ड आहेत त्याच्यामुळे टेन्शन नाही. अजूनही झोपलेत. तो रॉनीबाईने आता वाटतं सगळ्यांना उठवलं. थोडा मी मोबाईल चार्ज करतो आणि कपडे चेंज करतो. प्रॉब्लेम एकच आहे, ऑलरेडी सर्दी आणि शिंका इतक्या येत आहेत की आता पूलमध्ये परत गेल्यावर डोकं भिजणार. उद्या कठीण आले तुमच्या आईची गाड. आलो किक लागून आलो. ए दादा आलो खरंच आलो. रात्री होतं का एवढं पाणी होतं इथे कुठे मी होतं का विंचू त्याला कासव पण आणले. तुम्ही काय आत गेला तो इकडे पण झोपली काय सो नाश्ता वगैरे करून पुन्हा एकदा
मॉर्निंग पूल सेशनला. अरे यार हा आहेस, मला वाटलं पाऊस गेला पण बारीक बारीक अजून आहेस. सर्दी एवढी झाली आहे, काल भिजलो आणि आपण आपल्या मूळ अवतारात आलो आहे. कारण आता परत मैं यहाँ से आता हो तब क्यों आप पास होते हो? नहीं 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 डूब जाओ. किधर जा रहे हो? फोन चेक करने का फोन. मैं ही कर रहा था चावी के लिए. सो जरा पूल मध्ये जाऊया, फोटो बिटो काढूया. नाच इंडियन में बैठ के इंडियन मध्ये बसून आला बोलतो. सो सकाळची मारामारी असते, नॅचरल कॉल म्हणून मी सकाळी 6 वाजता उठून मस्त रेडी झालो. आता पूल मधली मजा बघूया. बराच वेळ आम्ही पूल व्हॉलीबॉल खेळलो आणि दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात. सो आता काहीतरी नवीन गेम खेळतात, हँडबॉल. कसं खेळतात माहीत नाही, आमच्या पक्क्याने सांगितलं आहे खेळायचा कसा. आणि मजा येते, थोडं वातावरण पण भारी झालं आहे. आपली काही मंडळी तिकडे बसली आहेत, नाश्ता करतात, काही लोकांचा प्रोग्राम चालू आहे. अरे यार बॉल गेला, बॉल तिकडे गेला की आमचा प्रॉब्लेम होतो. हा बाबा याला बाहेर काढ, याला बाहेर काढ, बाहेर काढ. ती पण पनवती आहे, दिवा आहे, दिवा ती पनवती आहे. काय बोलायचं तुला? आमचे मित्र संतोष पाटणकर. पाटणकर जीप जड झाली होती. ओके. प्रीतम 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 जरा 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 थांब. 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं कमी 2 मिनिटं कमी. हा बोल बोल. यांनी आमच्या टीमला पराभूत केला. आम्हाला आनंद झाला की आमचे मित्र जिंकले. अरे आपण जिंकलो ना एक मॅच जिंकलो फक्त आपण. पण नंतर काय झालं, प्रॉब्लेम हे झालं की हे माझी मारायला म्हणजे ऍक्च्युअली हे बघा, हे असे दुसरे पोस्टातले प्लेअर आहेत आमचे. त्यांच्यासाठी जेव्हा जेव्हा पिकनिकला येतात 2-2 तास वॉशरूम मध्ये काय करतात त्यांना विचारा. 2-2 तास वॉशरूम मध्ये असतात. सो आमचे कोरिओग्राफर डान्स शिकवतात, रील करायची आपल्याला, त्यासाठी डान्स शिकवतात. आणि नेल्सन आमचा प्रोफेशनल कोरिओग्राफर होता, आता त्यांनी त्याचा बिझनेस चेंज केला. भेंचत काय बाजार आहे. ए पाटील तू बाहेर आहे, 2 जणांची जागा खातोय. काय आहे, थोडा वर आहे, खाली आहे, खाली उतर, खाली उतर. नेल्सन आमचा रिहर्सल घेतोय आता. आणि तिथे डीजे ऑपरेटर आहे योग्य. हात दाखव.
निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा भिरभिर करी मदना जावाना तेरा 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 निशाना तुला दिसला ना निशाना आता रे मला प्रेम बघू दे, उभे राहा. ए मी चाललो. प्रेम बघू दे. ए पाटील गपना. यातली पुरं परवडली पण ही नको. ते बघा आता माप घेत आहेत. फ्रंट डबल बायसेप विथ टाइमर. अरे मागे तो रील करून झाली. आता प्रोग्राम थर लावायचा पाण्यात, जे आमचं ट्रेडिशन आहे. काल रात्री पण लावत होते, 3 थर लावले, पण मला शूट नाही करता आलं कारण पाऊसही होता आणि काळो खूप झालेला. तो पके आमचं चढतोय बेसला. प्रथमेश तेजस ए मास्तर जा ना. आणि खातू टॉपला जातोय. इकडे इकडे माणसांवर कुत्रा चढले. आमचं पोजिंग सेशन चालू आहे आणि विदाऊट टी शर्ट सगळ्यांना जबरदस्ती काढायला लावलंय. काय काय जण 2-2 टी शर्ट घालून आलेले. टी शर्ट काढ, टी शर्ट काढ, टी शर्ट काढ, टी शर्ट काढ, लवकर लवकर काढ, काढ लवकर काढ. ए आई जवळ पडली. टी शर्ट काढ, टी शर्ट काढ, लवकर लवकर लवकर. थांब थांब, जा तिकडे जा, इकडे जा. सो फायनली बाय बाय करायची वेळ आली आहे. सो आपण चाललोय पनवेलला आणि आता जाताना आपण मागवले 3 कॅब. सो बघूया कुठल्या कॅबमध्ये जागा आहे, कारण पावसाच्या इकडे कोण नाही. बघूया आधी पावसाच्या. अरे एक कॅब गेली. पावसाच्या अंदाजानुसार आपण कर्जतवरून नाही पनवेलवरून जातोय. अच्छा सिला दिया तुम